आपल्या घरगुती स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि खूप चविष्ट अशी चिगळाची भाजी. मित्रांनो, ही छोटीशी दिसणारी भाजी पण शरीरासाठी किती फायदेशीर आहे माहिती आहे का तुम्हाला? रक्त वाढवते, पोट साफ करते आणि शरीराला ताकद देते, डोळ्यांसाठी चांगली असते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही चिगळाची भाजी कशी बनवतात हे आपण पाहूया. इथे मी घेतलेली आहे चिगळाची भाजी. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापून इथं पाणी नितळायला ठेवली होती. इथे घेतलेलं आहे मी 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं असं जाडसर कूट बनवून घेतलेलं आहे. सर्वात आधी टाकूया मिरची. आता टाकूया याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला. आता टाकूया कांदा. हे बघा मंडळी, आपला कांदा गुलाबी सर परतलेला आहे छानपैकी. आता आपण याच्यात टाकूया धुवून घेतलेली भाजी. आता आपण ही भाजी टाकलेली छान कांद्यामध्ये पसरून घेऊया, मिक्स करूया कांद्यामध्ये. मैत्रिणींनो, ही भाजी बिना औषधाची असते, बिना केमिकलची असते. याच्यामध्ये याचे दुष्परिणाम काही नाहीत आपल्या शरीरासाठी. उन्हाळ्यात तर आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी ही भाजी खूप गरजेची आहे. हे बघा, आपली भाजी थोडीशी परतून सेट झाले, जागेला बसलेली आहे थोडी खाली. आपण आता मीठ टाकू चवीनुसार. परत एकदा हलवून घेऊ. या भाजीला पाणी टाकण्याची गरज नसते, ते आपल्या अंगच्या पाण्याने ती शिजून निघते. आता आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि याच्यावर 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आपण कमी गॅस करून ठेवूया. चला मंडळी, आपली भाजीला 5 मिनिटं झाली आहेत झाकून ठेवून. आता आपण उघडून बघूया. हे बघा, काय सुगंध मस्त सुटला आहे आपल्या भाजीचा. हे आपण हलवून घेऊया एकदा. शेंगदाण्याचं कूट सर्व मिक्स करूया याच्यात. हे बघा मंडळी, आपली भाजी पौष्टिक अशी भाजी तयार बनून रेडी झालेली आहे. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी तर बनवायलाच लागणार ना आपल्याला. आपण बनवूया भाकरी आता. हे बघा मंडळी, आपण असं भाकरीसाठी पीठ भिजवून घेऊया. हे बघा मंडळी, आपण छान पीठ मळून घेतलं आहे भाकरीचं. हे बघा मंडळी, आपली भाकरी तयार झाली आहे. हे बघा मंडळी, भाकरीला आपण आता पाणी लावून घेऊ छान असं. पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं, नाहीतर भाकरी मग पांढरी पांढरी दिसते, मग ते पचत नाही भाकरी. हे बघा मंडळी, आपली भाकरी पूर्ण अशी कोरडी झाली आहे, तर तेव्हाच पलटी करायची त्याला. हे बघा मंडळी, आपली भाकरी पूर्ण अशी भाजली आहे पाठीमागून पण. आता आपण याला तव्यातच पलटी करू. मंडळी, हे बघा, आपली भाकरी छान अशी बनवून तयार रेडी झालेली आहे. काही जण गॅसच्या फ्लेमवरची भाकरी भाजतात, पण तसं करू नका, कारण त्यांनी कॅन्सर होण्याची वगैरे आपल्याला भीती असते, शक्यता असते. त्यामुळे भाकरी शक्यतो अशी तव्यामध्येच भाजा. चला, आपली रेडी झालेली आहे भाकरी.
वाव, किती चविष्ट आणि सुंदर भाजी तयार झाली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरगुती स्वाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.